19 फेब्रुवारी 1630 छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. 6 जून 1674 छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. राजमाता जिजाबाई या अपूर्व सोहळ्याला उपस्थित होत्या. 75 ओलांडलेलं आणि आजारांनी ग्रासलेलं हे म्हातारं शरीर तरुण मनाने हा दिव्य क्षण पाहत होतं. त्या सुवर्ण बिछाण्यावर पडून राज्याभिषेकाचा तो दिव्य क्षण स्मरताना या मातेच्या काय भावना असतील. 300 वर्षांची गुलामी. हा सह्याद्री, खलजी, तुघलक, बहमनी, बेरीजशाही, इमादशाही, निजामशाही, आदिलशाही, मोगल इतकंच काय ते ऐकत होता. ही गुणीजनांची भूमी बेचिराग झाली होती. महाराष्ट्राच्या अब्रूवर हात पडत होते. स्वराज्याची हाक त्याला कुणीतरी द्यावी. स्वराज्याचं वारं या सह्याद्रीत गुंजावं. स्वारींनी आणि आम्ही पाहिलेलं स्वराज्याचं स्वप्न. पण किती दुःख आणि अडथळे. आज आम्हाला आठवतोय तो शिवनेरी, जिथून या स्वराज्याची खरी सुरुवात झाली. जिथे शिवबाला स्वराज्याचं बाळकडू आम्ही पाजलं. या शत्रूला जिंकायचंय. पुनवडीकडून मेणे, स्वार शिबंदी शिवनेरीच्या वाटेकडे चालले होते. किती राजवटी या किल्ल्यावर नांदल्या, वाढल्या आणि उद्ध्वस्त झाल्या. मजबूत तटबंदी, मोठाले दरवाजे, भक्कम बुरुज, आई शिवाई देवीचं मंदिर. स्वतः राजे आम्हास पोहोचवण्यास येत होते. जुन्नर मावळातला सर्वात मजबूत गड. मेण्यातून हा शिवनेरी अगदी शिवाच्या पिंडीसारखा दिसत होता. शिवनेरी यादवांनी बांधलेला गड. पुढे बहमनी, निजाम आणि काही काळ हा गड आमचे सासरे मालोजीराजे भोसले यांच्याकडेही होता. कुसूर गावाच्या हद्दीतून शिवनेरी चढणीस सुरुवात झाली. गडाचा पायथा गाठला. व्याही सिधोजी विश्वासराव स्वागतासाठी आले. शिवनेरीवर आल्यावर काही दिवसातच विश्वासरावांची मुलगी आणि संभाजींचा विवाह आम्ही शिवनेरीवर पाहिला. यावे राजे. विश्वासराव, अहो खूप दिवसांनी भेट झाली तुमची. राणीसाहेब शिवनेरीवर सुरक्षित राहतील अशी आम्हास खात्री वाटते. त्यांची संपूर्ण जबाबदारी आता आम्ही तुमच्यावर सोपवत आहोत. काळजी नसावी, हे आमचं परम भाग्यच म्हणावं. सह्याद्रीची ती गार हवा अलगद अंगाला स्पर्श करत होती. 7 भव्य दरवाजांचा हा गड. चढणीस सुरुवात झाली. प्रथम नजरेस पडावा तो महादरवाजा, गडाचा मुख्य दरवाजा. दोन्ही बाजूनं बुरुज असलेला भक्कम दरवाजा. अहो शिवनेरी ज्याचे ताब्यात, त्याचे 52 मावळांवर मग लागतो तो मांग बुरुज. शिवनेरी. शिवनेरी म्हणजे पिढ्यानपिढ्या अनेक जाती धर्माच्या लोकांनी संरक्षित केलेला गड. ही माणसं शूर आणि चपळ. शत्रूच्या प्रदेशात जाऊन हेरगिरी करणं, गुप्त मार्ग शोधणं, बातम्या काढणं, अशी ही कामं अतिशय चपळाईनं आणि चातुर्यानं पार पाडणारी ही माणसं. त्यावेळी मनात एकच विचार घुटमळत होता. शेकडो वर्ष जाती धर्मात अडकलेला हा भारतीय समाज. मन म्हणत होतं, का या शूर काटक मंडळींना घेऊन या सुलतानांच्या पारतंत्र्याच्या बेड्यात तोडून काढू नयेत. शिवनेरीची आई शिवाई देवी,
या जुन्नरच्या आदिवासी कोळी ठाकर समाजाची कुलदेवता. मन म्हणत होतं शिवाई देवीचा आशीर्वाद घेऊन आपल्या लोकांना बरोबर घेऊन स्वराज्य स्थापन करावं. राणीसाहेब, हा परवानगी दरवाजा. कमानीसारखा दिसणारा आणि वाघ हत्तीची शिल्पे कोरलेला हा दरवाजा. शिवनेरीची प्रत्येक खूण, पायरी, दरवाजा जणू सांगत होता स्वराज्य हवंय. वाघाच्या डरकाळीने आणि हत्तीच्या प्रचंड ताकदीने ही शत्रूची सत्ता उलटून टाकावी. किल्ल्याच्या बांधकामासाठी शिसं आणि चुना दळण्यासाठी वापरलेलं ते विशाल दगडी जातं, टेहळणी बुरुज, पीर दरवाजा, एक एक वास्तू किल्ल्याच्या भक्कमतेची जाणीव करून देत होती. हत्ती दरवाजा, हा दरवाजा मय मोठ्या कलाकुसरीनं बांधलेला दरवाजा. जवळ आल्याशिवाय काय दिसत नाही. आणि भिंतान दरवाजातलं अंतर एवढं कमी हत्तीला वळताच येणार नाही. हा दरवाजा पार करणं मय अवघडच. हा कोणता दरवाजा? हा शिवाबाई दरवाजा. आई शिवाईचं दर्शन घ्यायला मन अगदी व्याकुळ झालं होतं. या स्वराज्याचं स्वप्न साकार होण्यासाठी तिच्याकडून कितीतरी आशीर्वाद घ्यायचे होते. गडाच्या एका कड्यावर लेणीत वसलेलं हे मंदिर. देवीचं दर्शन घेऊन बाहेर पडावं. चला. विश्वासराव, आता आम्हाला निघायला हवं. जी राजे, चिंता नसावी. राणीसाहेब, निघतो आम्ही. जी राजे. शिवनेरीवर दिवस जात होते. फाटक दरवाजा, कुलाबकर दरवाजा, सरकारवाडा, कितीतरी पानपोढी, न्हानपोढी, बदामी तलाव, त्याच्या पुढच्या बाजूस अतिशय तीव्र उतारावर कैद्यांना ठेवण्यासाठी असणारं कारागृह आणि तो कडेलोट. शिबंदीला पाणी पुरवठा करण्यासाठी ते गंगा यमुना टाकं. अशी एक एक वास्तू गडाच्या श्रीमंतीची महती देत होती. अंबरखाना, कमानी मशीद किल्ल्यावरच्या मुस्लिम राजवटीची साक्ष देत होती. महिने सरत होते. श्रावण गेला, भाद्रपद आला. घटस्थापना झाली. गोंधळ घातले गेले. शिवाई देवीला नैवेद्य दिले. उधो आई तुझा, उधो उधो. आई, तुझी नितांत सेवा करी. या माझ्या मनीच्या स्वप्नाला ताकद दे आई. पुढे दिवाळी आली, पण तीही अंधारातच गेली. कशाचं मनी समाधानच नसावं. आम्हास डोहाळे लागले होते ते स्वराज्याचे. माघ आला. आंब्याला मोहोर फुटला. पुराण ग्रंथ, शिवाई आईचं दर्शन यात मन गुंगत होतं. फाल्गुन आला. ऊन वाढायला लागलं होतं. राणीसाहेब, ह्या असं घटकन उभं राहून हे किल्लं बघत बसून कसं चालल? तुम्हाला आता आराम करायला पाहिजे. दिस भरत आलेत. आराम कसा करावा? इथून दिसतोय तो अश्रूंनी भरलेला सह्याद्री. या शिवनेरीवरून दिसतायत ते गड, देवालय, नद्या, पण त्यांच्यावरही अंमल शत्रूचा. हे रात्रीचं सावट सरून आपलं राज्य व्हावं. परमेश्वरा, नको आता अंत पाहूस. हळूहळू हालचाल कमी व्हायला लागली. अहो, 1-2 दिवसांची बात विश्वासराव, राहिली फक्त. सगळी व्यवस्था झाली? कशाची कमतरता भासता कामा नये. अहो सोनोपंत, आपल्यासारखी आणि कृष्णाजी हनुमंते यांच्यासारखी माणसं असल्यावर आम्हाला चिंता होत नाही. गडावर जाणत्या सुईणी, अनुभवी वैद्य आणलेत. गडाच्या सुरक्षित ठिकाणी बाळंतपणाची व्यवस्था केली आहे आम्ही. काळजी नसावी. गडावर उत्सुकता होती,
बाळणपणाची, पण आमच्या मनाची मात्र चलबिचल चालू होती. आणि तो दिवस उगवला. फाल्गुन वद्य तृतीया, शुक्रवार, शके 1551. जणू शेकडो वर्षांचा अंधार दूर करून ही पहाट उगवली होती. शरीर क्षीण वाटत होतं, पण मनाला जणू ठाऊक होतं हाच तो दिवस. सूर्य मावळायला लागलाय. प्रतिपत चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाह सुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. पुत्रप्राप्ती. जणू सारं सुख आमच्या भोवती एकवटून आलं होतं. आज किती आनंद होतोय आम्हाला. ते लहान शिवबा आणि आज सिंहासनावर बसलेले छत्रपती शिवाजी राजे. गडावरही सगळीकडे आनंदी आनंद होता. धन्य झाला हे शिवनेरी धन्य झाला. बाळ जन्मला दीप पेटला शिवनेरीवरी स्वराजाचा. शिवनेरीवरी स्वराजाचा पुत्र झाला जिजाऊला. पुत्र झाला जिजाऊला. कळवा बातमी शहाजी राजास जी जी जी. कळवा बातमी शहाजी राजास जी जी जी. उत्तरायण हस्त नक्षत्र फाल्गुन मास शुक्ल संवत्सर वद्य तृतीया सिंह लग्न खास. धनुष्यधारी वीर घडेल या भूमंडळी कीर्ती वाढवेल. पाचवीला पूजून नागर हे पाचवीला पूजून नागर धनुष्य तलवार. मने हो रयतेचा कैवार. मने हो रयतेचा कैवार. अहो बाळाचं नाव काय? शिवाजी. शिवाजी नाव ठेविले हो बाळास जी जी जी. शिवाजी नाव ठेविले हो बाळास जी जी जी. बाळ ऐकतो अंगाई हे बाळ ऐकतो अंगाई. जो जो रे बाळा लवकर मोठा होई. हलवी पाळणा आईची जाई. ह्या शिवनेरीच्या खांद्यावर लवकर मोठा होई. हा सूर्य चंद्र सह्याद्री तुझी वाट पाही. गोष्टी रामकृष्णाच्या सांगते जिजाई. महाभारत घडलं धर्म घडतो राखण्यासाठी. या मातीत बाल शिवाजी. जो जो रे बाळा लवकर मोठा होई. जीर जीर जीर. मासाहेब हो बघा, आम्ही सगळ्यांनी मिळून किल्ला बनवलाय मातीचा. आता मोठं युद्ध होणार आहे या किल्ल्यावर. ते पहा, आमच्याकडे हत्ती घोडे पण आहेत. आम्ही आता शत्रूवर तुटून पडणार आहे. शिवबा इकडे या. जी मासाहेब. तो उत्तरेचा पर्वत दिसतोय तुम्हाला? हो मासाहेब. गिरिजात्मकाची लेण्याद्री तिथे. या शिवनेरीच्या सर्व बाजूंना देवस्थाने. ओझरचा विघ्नहर, पारूणचा काळभैरव भीमाशंकर, तिथे कुकडेश्वर, तिकडे जीवधन, चावंड
नारायणगड, इथून दक्षिणेला ती मीना आणि उत्तरेला कुकडी नदी. हा विशाल सह्याद्री बघा शिवबा. पण हा सह्याद्री आत्ता शत्रूच्या ताब्यात आहे. तुम्हाला मोठं होऊन या शत्रूला जिंकायचंय आणि स्वराज्य मिळवायचंय. शिवरायांच्या जन्मानंतर पुढे 6 वर्ष म्हणजे जवळजवळ 1636 पर्यंत राजमाता जिजाबाई आणि शिवरायांचे वास्तव्य शिवनेरीवर आणि जुन्नरच्या परिसरात होते. यानंतर ते पुण्याला गेले. खरंच धन्य तो शिवनेरी. जुन्नरचा हा श्रीमंत वारसा जाणून घेण्यासाठी ऐकत रहा जुन्नर दर्शन. यूट्यूब आणि स्पॉटिफाय ॲपवर अवेलेबल.